नमस्कार. एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे 40-50च्या बायका व्यथा त्यांची ऐका. 40-50च्या बायका व्यथा त्यांची ऐका. आईवडिलांचे ऐकणारी आमची शेवटची पिढी. आईवडिलांचे ऐकणारी आमची शेवटची पिढी. आईवडिलांची आज्ञा शिरसावंद मानली. आईवडिलांची आज्ञा शिरसावंद मानली. यातच आयुष्याची 20-25 वर्षे सरली. यातच आयुष्याची 20-25 वर्षे सरली. नवऱ्याच्या घरी गृहप्रवेश केला. नवऱ्याच्या घरी गृहप्रवेश केला. त्याच्या मर्जीचा मान राखला. त्याच्या मर्जीचा मान राखला. मुले नवरा आणि संसारात पिसत राहिली. मुले नवरा आणि संसारात पिसत राहिली. पण तिची दखल मात्र कुणी नाही घेतली. पण तिची दखल मात्र कुणी नाही घेतली. अशीच पुन्हा 20-25 वर्षे सरली. अशीच पुन्हा 20-25 वर्षे सरली. बघता बघता ही एकटी पडली. बघता बघता ही एकटी पडली. कारण आपापल्या व्यापात सगळे रमली. कारण आपापल्या व्यापात सगळे रमली. हिला मात्र नाही कुणी वाली. एकटीच आपली दिवसरात्र ढकली. एकटीच आपली दिवसरात्र ढकली. एक दिवस मात्र ती पेटून उठली. एक दिवस मात्र ती पेटून उठली. आपल्या आवडीनिवडी आठवायला लागली. आपल्या आवडीनिवडी आठवायला लागली. गाणी, कविता, नृत्यकला. गाणी, कविता, नृत्यकला. अरे यातही भरपूर प्रावीण्य होते मला. अरे यातही भरपूर प्रावीण्य होते मला. तिचीच तिला जाणीव झाली. तिचीच तिला जाणीव झाली. कलेची तिने कास धरली. तिचीच तिला जाणीव झाली. कलेची तिने कास धरली. मग काय विचारता. मग काय विचारता. काव्य वाचन, गायन, भजन, नृत्य यातच ती रमली. काव्य वाचन, गायन, भजन, नृत्य यातच ती रमली. पुन्हा मागे वळून अजिबात नाही फिरली. पुन्हा मागे वळून अजिबात नाही फिरली. धन्यवाद.